पुनश्च हरि ओम. पुन्हा तेच का? सिंपल पास्ट. कवाळे सर काय घ्यायचं? कवाळे सर हा सिंपल सर. पास्ट न पोट भरलं का नाही? काय घ्यायचं आज? काय गेलं? काय घ्यायचं? दूध दही ताक लोणी नाही म्हणत मी. हा? दूध दही ताक लोणी नाही. काय घ्यायचं म्हणजे? बोला काय घ्यायचं? कवाळे सर सेट भरपूर झाले आता. सेट्स भरपूर झाले. सेट नवीन मुलांचं पोट भरलं का? नवीन मुलांचं पोट भरलं का? हा? येस सर. बरे सरला सांगू दे ना, सरांचं काय ऑब्झर्वेशन आहे? तुम्ही ढेकर दिलाय नाही दिलाय सरांना माहिती ना. तर बोला काय अवस्था यांची? नवीन मुलांचं नाही बदलेल मग. नाही भरलेलं. एक दिवस खाऊ घालायचं. हा चालते. 8 दिवस. हा? हो. 5 दिवस आहे बरं का. चालते. उद्या मिळणार नाही. काय खायचं ते खा आज. ओके चला. येस, लास्ट डे ऑफ स्टेट. आणि आपण सिंपल पास्टचे ऍटलिस्ट 450 क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे? ठीक आहे सर. एवढं प्रॅक्टिस केल्यानंतर मग जमेल सगळ्यांना सिंपल पास का नाही? येस और नो? सर बोला. हा येस सर. सर जमेल ना? हो येस सर. म्हणजे आज सेट घेऊ आणि याच्यानंतर परत 450 क्वेश्चन्स आपण घेऊ एकदम शांततेनं. आता हे मुद्दाम सांगतो मी, कारण सिंपल पास्ट नंतर जे पुढचे टेन्सेस आहेत ते जगातील सर्वात सोपे टेन्सेस आहेत. त्याच्यात हा अवघड आहे असं अजिबात बनायचं नाही. हा पण सोपा आहे, मात्र ते पुढचे तर एकदम लॉलीपॉप, काहीच नाही, सहज. हो चला घेऊ आज आपण मग सिंपल पास्ट टेंस. हम खेलते हैं कौन बनेगा इंग्लिश पति. सिंपल पास्ट के साथ आपका आज का सवाल शुरू होता है. चलो आपके स्क्रीन पे अगला क्वेश्चन आएगा. अभी बताओ आपके पसंद का. सांगा सांगा रे मला. लाईन फिरकी का होती अशी? सांगा रे मला एक वाक्य. तर ऐश्वर्या ऐश्वर्या सांग. दीदीने सेट्स बनवले. काय 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 वाक्य आहे? दीदीने ऐश्वर्या थांब जरा. ऐश्वर्या थांब. ऐश्वर्या थांब. नवीन मुलांपैकी सांगा रे कोणतरी. कर्त्याने डायजेस्ट काम केले अशा प्रकारचं वाक्य मला सांगा. नवीन मुलांपैकी कोणतरी सांगा. कर्त्याने म्हणजे कोणीतरी काहीतरी काम केले. कर्त्याने म्हणजे काय? कोणीतरी काहीतरी काम केलं हे सांगायचंय. कोणीतरी काहीतरी काम केलं असं सांगा. आणि ते वाक्य प्रॅक्टिकलच असलं पाहिजे. आणि आज मी तुम्हाला एक खूप मोठं मॅजिक आज इथं आपल्या क्लासमध्ये घडलंय ते मी सांगणार आहे तुम्हाला सगळ्यांना. चला. बोला नवीन मुलांनी सांगा रे. कोणीतरी काहीतरी काम केलं अशा प्रकारचं वाक्य मला सांगा. सर सार्थक. कोण आहे? संकेत नाही. कोण होतं रे? सर सार्थक. सर सार्थक. बोला सार्थक. पप्पांनी शेतात पेरणी केली. ल्या. पप्पांनी शेतात पेरणी केली. ल्या वाक्य ल्या.
पप्पांनी शेतात पेरणी केली. पप्पांनी मला काय पुस्तक घेतले. मग काय पप्पांनी सांगितले. ए गप्पा मारू नका रे, माईक बंद करा. पप्पांनी चला तर कोण आहे गप्पा मारते बघ. स्वरा माईक बंद कर. तुझ्या घरातल्या गप्पा ऐकूपर्यंत सगळ्या 100 लोकांना. हा, पप्पांनी शेतात पेरणी केली. चला सांगा रे, पहिलं वाक्य कसं होईल. पप्पा ज्यांनी पेरणी केली ते कोण आहेत. पप्पा दॅट इज सब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप. पप्पा पेरणी करणे टू सो सीड्स. सोड सीड्स शेतात इन द फार्म. वाक्य सगळ्यांना क्लिअर आहे का. पप्पा सोड सीड्स इन द फार्म. हे वाक्य सगळ्यांना क्लिअर आहे का. येस ऑर नो. नवीन मुलं हे वाक्य क्लिअर आहे का. जर असेल तर याचा वर्बल क्वेश्चन सांगा मला. हिंदी में होगा पापा ने क्या किया. खेत में सीड्स बोया. पप्पा ने बुआई की. खेत में बुआई की. तो पप्पांनी शेतात पेरणी केली का. बर, आता लक्षात घ्या रे, सगळे जाऊन लक्षात घ्या. पप्पांनी पेरणी केली एवढं वाक्य जरी बोललं असतं तरी चाललं असतं. कारण पेरणी ही शेतातच करतात, टेरेसवर करत नाही आणि घरात पण करत नाही. समजलं. तेव्हा पेरणी केली याचा अर्थ शेतातच केली. मी पूजा केली याचा अर्थ कोणाची. देवाची पूजा केली. नवऱ्याने बायकोची, बायकोने नवऱ्याची पूजा केली असं होईल का. नाही. पूजा केली याचा अर्थ पूजा हे देवासाठी वापरलं जातं, म्हणून पूजा केली, देवाचीच पूजा केली. पप्पांनी पेरणी केली याचा अर्थ पप्पांनी शेतातच पेरणी केली. शेतात बोलण्याची गरज नाही. तुम्ही असं म्हणता का पप्पांनी शेतात पेरणी केली असं म्हणता का. प्रॅक्टिकली वाक्य बोलता का असं. नाही. पप्पांनी पेरणी केली एवढंच बोलता की नाही. तुमची पेरणी झाली का रे, एवढंच बोलता. तुमच्या शेतात पेरणी झाली का असं म्हणतात का. नाही. किंवा शेत पेरलं का असं म्हणतात. ठीक आहे. चला असू द्या. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लिहिलेलं आहे. पप्पांनी शेतात पेरणी केली का. कसं बनवायचं. नवीन मुलं सांगा मला. व्हेरी गुड. नवीन मुलं सांगा. Did हा बरोबर आहे. did Papa not do. अरे गधे बाबा ना, निगेटिव्हची काय गरज आहे राजा. इकडे बघ. काय हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे ना भाऊ. आज काय करतोय यासारखा. हे पॉझिटिव्ह आहे. नॉटची काय संबंध येतं. काय रे करता असं. लेक्चर 1000 वेळेस बघा तर तुम्हाला समजेल, नसतं अजिबात समजणार नाही. बघा सुरुवातीला काय लिहायचं. डीड लिहायचं. डीड. हा बोला. डीड पप्पा. आता इथं डीड आल्यामुळं सोडचं काय होईल. सो होईल. म्हणजे सेकंड फॉर्मचं फर्स्ट फॉर्म होईल. कारण इथला सेकंड फॉर्मचा पास्ट इथं एक्सप्रेस झालेला आहे. ठीक आहे. म्हणून SOW सो सीड्स इन द फार्म. पप्पांनी शेतात पेरणी केली का. समजलं का नवीन मुलं. डिड यू ऑल अंडरस्टँड द न्यू स्टुडंट. बघा हे देखील वाक्य सिंपल पास्टच वाक्य आहे. तुम्हाला सर्वांना समजलं का. हे कसं बोलायचं. डिड यू ऑल अंडरस्टँड.
समजलं? तसं येईल इथं डिड यू ऑल अंडरस्टँड असं बघा. समजलं का? येस ऑर नो बोला नवीन मुलं, समजलं की नाही? येस ऑर नो? बोला लवकर, नवीन मुलं समजलं का? अरे ठोंब्यांनो बोला ना, एवढं तरी समजलं का नाही ते? Yes, Yes, sir. sir. एक दोनच लोक बोलतायत. बाकी लोकांनी काय त्या पेरणीच्या बैलाचं मुंगसं लावलं का? त्यांची पेरणी संपली, आता यांनी मुंगसं लावून टाकलं. त्यांच्या पालकांनी त्यांच्या घरी त्यांना मुंगसं लावलं. पालकांना मारा त्यांना ढपाटा मागू नये. तुम्ही काय करताय? पालक ड्युटी करताय, बोला नाही अभ्यास करत. लावा ठोका त्याला पाठीमागून. मोबाईलवर नका पडू त्याला, मोबाईल फुटल. मोबाईलच्या बाजूला घेऊन वडा त्याला एक झपाटा. बोलत नाही काय नाही, त्याला जेवण नका देऊ आज. बोलत नाही तर जेवण करायला पाहिजे त्याला. चला नंबर 3, एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन सांगा. का केली, काल नाही केली म्हणतो आपण, का केली कसं काय म्हणतो? प्रॅक्टिकल सेंटेन्स नाही ते. पप्पांनी बोला रे. बोल बोल बोल, नाव सांगायची गरज नाही. पप्पांनी बोला. शेतात केव्हा पेरणी केली? पेरणी केव्हा केली? चला आणखीन काय होते तो सांगा, सगळेजण सांगा. पप्पांनी पेरणी केव्हा केली? अरे गद्या, ते सांगितलं ना त्यांनी. केव्हा केली? कोणी शेतात पेरणी केली? शेतात कोणी पेरणी केली? पुढं आणि काय होऊ शकतं? दिसत नाही. कशामुळं? दिसलं का? येस. चला, शेतात कोणी पेरणी केली, पुढं काय होईल? पप्पांनी पेरणी का केली? अच्छा, का केली? बोंबलायला. असं कोणी बोलतं का रे गध्या? असं कोणी बोलतं का पेरणी का केली? का केली नाही तर का केली नाही म्हणतो ना आपण, वापसा नव्हता वगैरे वगैरे. तो मनभर शेजाऱ्याला जाऊन पेरलं का हो? ते म्हणत पेरलं. का पेरलं ते लावतं एक कानाखाली. का पेरलं म्हणजे काय क्वेश्चन आहे का तो? कशाला बोलायचं तो क्वेश्चन? जो वापरत नाही तो बोलू नका ना. विनाकारण हात दिसलं जागा जास्त आहे का आपल्या? पप्पांनी. आता केव्हा केली आपण लिहिलंय, मात्र तरी पण याला आपण दुसऱ्या प्रकारे कसं म्हणतो? कोणत्या दिवशी शेतात पेरणी केली? पुढे बोला, आणखीन काय होऊ शकतं? पप्पांनी शेतात काय पेरलं? पप्पांनी शेतात कोणत्या बियांची पेरणी केली, असं आहे ते वाक्य. काय पेरलं म्हणजे काय? कोणत्या बियांची पेरणी केली. म्हणजे या फॉर्मॅट मध्ये आपल्याला तो क्वेश्चन लिहावा लागेल. पप्पांनी शेतात पेरणी केली, काय पेरलं होणार नाही. पप्पांनी शेतात पेरलं मला असतं, काय पेरलं आला. ठीक आहे. तर पप्पांनी शेतात काय पेरलं म्हणजे काय? कोणत्या बियांची पेरणी केली. कोणत्या दिवशी पेरणी केली? त्याच्या शेतात डबल झाले. अच्छा, शेतात डबल झालं का? पप्पांनी कोणत्या दिवशी शेतात पेरणी केली. एक शेतात काढून टाकू. पप्पांनी शेतात कोणत्या दिवशी पेरणी केली. ओके, बस. आता ठरल्याप्रमाणे या सगळ्या WH क्वेश्चन्सला मी 3 नंबर कोड नंबर दिलेला आहे. 3 नंबर हा याचा कोड नंबर आहे WH क्वेश्चनचा, बरोबर. आता काय करायचं? आपल्या नियमाप्रमाणे WH शब्दाला काय करायचं? आपण मार्क करायचं. केव्हा, इथं काय? कोणी, इथं काय? कोणते असतं का? कोणत्या दिवशी. इथं कोणते बी. कोणते बी चालतंय, ची सायलेंट चालेल. आता या अंडरलाईन केलेल्या WH शब्दांना अगोदर लिहायचं, नंतर बघा इथं स्टार करतो मी. हा स्टार केलेला वर्बल क्वेश्चन बोर्ड ठेवून
एक एक शब्द WH शब्दानंतर रिपीट करायचा, तुमचा WH क्वेश्चन तयार होईल. चालेल. चला आता आपण बनवू पप्पांनी. असं का बसला? मग असं बसू नको, एक तर इथे ये किंवा सरळ बस. हा, मध्ये येऊ शकतो किंवा सरळ बस. हा, पुढं केव्हा केली, कमॉन. केव्हा इज व्हॉट? व्हेरी गुड. वेन नंतर हे याला म्हणायचं बोट, दिस इज फिंगर. हे ठेवायचं स्टार केलेल्या वर्बल क्वेश्चनला आणि एक एक शब्द लिहायचा. वेन, हा, डीड, हा, व्हेरी गुड. पप्पा, सो, बोला रे नवीन लोक. सीड्स, नवीन मुलं बोला. In the farm. इन द फार्म, व्हेरी गुड. बोट ठेवून डीड पप्पा सो सीड्स इन द फार्म. काहीच डोकं लावायचं नाही, फक्त हेल्पिंग सॉरी WH शब्द अगोदर लिहायचा, नंतर वर्बल क्वेश्चन जो स्टार केलेला आहे तो आहे तसा रिपीट करायचा. या अर्थाचा WH क्वेश्चन तुम्हाला हा मिळतो. ऑल राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. शेतात कोणी पेरणी केली? नियमाप्रमाणे कोणी अगोदर लिहा. कोणी म्हणजे काय? हो. नंतर बोट ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर. डीड, मला सांगा आता या वाक्यात पप्पा आहेत का? पप्पा कुठे गेले? WH शब्दामध्ये गेले. जर पप्पा WH शब्दामध्ये गेले तर काय होणार आहे आपल्या इथं? दोन शेळ्या, बाहेरची शेळी सोमवारी बाजारातून आणलेली आणि घरातील शेळी, हे दोन्ही एकमेकांच्या समोर येतील, कारण त्या वाक्यातील सब्जेक्ट म्हणजे शेळ्या सांभाळणारा सब्जेक्ट जो पप्पा आहे तो WH शब्दामध्ये गेलेला आहे, शेळ्यांना चारा आणायला. बरोबर आहे की नाही? मग दोन्ही शेळ्या समोर समोर येतील. बघा कसे येतील? हु डीड सो. आता हु डीड सो म्हणजे काय होईल? अरे बापरे, ही अगोदरची शेळी आणि हे बाहेरून आलेली शेळी एकमेकांच्या डायरेक्ट समोर आल्या. आता ते एकमेकांची शिंग मोडणार, म्हणून आपण या शेळीला म्हणायचं तू बाहेर जा, जोपर्यंत पप्पा येत नाहीत तोपर्यंत पप्पांबरोबर फिरायला जा. आणि त्याला यायचं हु सो. आता डीड जर बाहेर घालला आपण, डीड बरोबर आपला पास्ट टेन्स पण बाहेर निघून गेला, मग तो पास्ट टेन्स इथं एक्सप्रेस झाला पाहिजे, म्हणून हु सोड. समजलं का नाही? बघा सोड मधला पास्ट तिथं डीड मध्ये आला होता, म्हणून इथं सोड सो झालं होतं. आता डीड इथलं गायब झालं, म्हणून पुन्हा एकदा सोड इथं पूर्व पदावर आलेलं आहे. समजलंय का रे ऑनलाईन वाले? हा, हु सोड. पुढं काय? डीड गायब आहे, पप्पा बी गायब आहे. पुढं पुढे गेलं तिथं. हा हा, पुढं बोला रे. सीड इन द फार्म. बरं, आज आणखी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो बघा, लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा सब्जेक्ट हा WH शब्दामध्ये एक्सप्रेस झालेला असतो तेव्हा तेव्हा पहिल्या वाक्याच्या ठिकाणी WH शब्द लिहायचा, पहिल्या वाक्याच्या पहिल्या शब्दाच्या ठिकाणी. सब्जेक्टच्या ठिकाणी WH शब्द लिहायचा. इकडे बघ रे, सब्जेक्टच्या ठिकाणी WH शब्द लिहायचा. याच्यानंतर बाकी आहे तसं वाक्य रिपीट करायचं. कधी? फक्त जेव्हा WH शब्दामध्ये सब्जेक्ट एक्सप्रेस झालेला असतो, जेव्हा करता हा शेळ्यांना चारा आणला गेलेला असतो, तेव्हा बाहेरून आणली शेळी बाहेर काढायची. समजलं का इथपर्यंत सगळ्यांना? येस ऑर नो ऑनलाईन वाले नवीन मुलं? चला पुढच्या बोला रे, नवीन बोला, बोल लवकर. Yes, sir. हा, पप्पांनी कोणत्या दिवशी अगोदर लिहायचं? बोला. ऑन On विच डे. नंतर हे बोट आहे याला ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर. वर्बल क्वेश्चन कोणता असतो? ज्याला आपण 2 नंबरला स्टार केलेला आहे. नंतर 2 नंबरला नेहमीच वर्बल क्वेश्चन असतो, लक्षात घ्या. मग लिहायचं डीड, हा, पप्पा सो सीड्स इन द फार्म. आहे तसं लिहायचं, काहीच गडबड करायची नाही. इन द फार्म. प्लीज कुठे आहे? हा, पुढं पप्पांनी कोणत्या, समजलं का? इथपर्यंत समजलं का? चला पुढे लिहा. पप्पांनी कोणत्या बियांची
म्हणजे काय विच सीड्स, कोणत्या बियांची म्हणजे काय कोणतं बी. ओके, पप्पांनी शेतात कोणतं बी पेरलं त्या अर्थाना याला पण अमेंड करू का. याचा अर्थ काय होतो पप्पांनी शेतात कोणतं बी पेरलं. ठीक आहे, म्हणजे कोणत्या बियांची पेरणी केली ते कोणत्या अर्थाने घ्यायचं आपल्याला कोणतं बीज पेरलं. काय पप्पांनी शेतात कोणतं बीज पेरलं त्या अर्थानं तुम्ही लिहिलं पण बरोबर आहे. कोणत्या बियांची म्हणजे काय कोणतं बीज पेरलं. हा, आता मला सांगा कोणतं बीज हा काय झाला डब्ल्यू शब्द झाला. हा, वेज काय सेड, आणि ह्या डब्ल्यू शब्दानंतर आपलं बोट वर्बल क्वेश्चन वर द्यायचं आणि एक एक वर्ड लिहायचा. डेड कम ऑन. Did Papa sow in the farm? पप्पा सो इन द फार्म. बर, आता 50 वेळेस तुम्हाला समजलं का विचारत नाही, कारण तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही काहीच बोलत नाही, तेव्हा मी मूर्ख बनणार नाही. तुम्ही बोलत नाही आहात कारण तुमचे पालक लोक तुमच्या पाठीमागून धपाटा घालत नाही, मग मी 4 वेळेस बॉम्ब लावं अशी अपेक्षा का करता. हा, पुढे झाला रे. निगेटिव्ह मध्ये जाऊ आपण. सांगा मला याचा निगेटिव्ह काय होईल. पप्पांनी शेतात पेरणी केली नाही कारण वापसाच झाला नाही. पप्पांनी शेतात पेरणी केली नाही. पप्पांनी शेतात पेरणी केली नाही. चला, याचं इंग्लिश काय होईल नवीन मुलं सांगण्याचा प्रयत्न करा. व्हेरी गुड, बोला रे नवीन मुलं. पप्पा नंतर काय ठरवत आपलं डिड नॉट लिहायचं, नंतर सोडचं सो करायचं सेकंड फॉर्मचा फर्स्ट फॉर्म, सीड्स इन द फार्म. पप्पा सॉरी, पप्पा डिड नॉट कोणारे मोबाईलला हात लावतोय ते, मोबाईलला काय काढे करू नका. हा, तुमच्या मोबाईलला काय काढे केलं तरी दिसतंय. पप्पा डिड नॉट सो सीड्स इन द फार्म. पुढे बोला. थांब रे, दुसऱ्या प्रकारे पप्पा डिन, डिन मला डिंट नका म्हणू. हा, पप्पा डिन. didn't sow seeds व्हेरी in गुड. the farm. डिन, याला डिन म्हणून चालतंय, काय अडचण नाही. पप्पा डिन काय सो सीड्स इन द फार्म. पप्पा डिन सो सीड्स इन द फार्म. पप्पा डिन शो नाही, पप्पा डिन सो सीड्स इन द फार्म. क्लिअर. पुढं आता ऑलरेडी आपल्याकडं निगेटिव्ह बनवण्यासाठी हेल्पिंग वर्ब सेंटेन्स मध्ये आलेला आहे. त्याला सुरुवातीला ठेवायचा आणि आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवून घ्यायचा. ज्यावेळेस नव्हत्या वेळेस आपण बाहेरून आणलं होतं, मात्र आता इथं वाक्यात ऑलरेडी आलेलं आहे. वर्बल क्वेश्चन बनवायचा. बोला वर्बल क्वेश्चन काय होईल नवीन मुलं सांगा मराठीमध्ये. पप्पांनी शेतात पेरणी केली नाही का? पप्पांनी शेतात पेरणी केली नाही का? पप्पांनी शेतात पेरणी केली नाही का. खऱ्या अर्थानं याचा ओरिजिनल वाक्य काय पप्पांनी पेरलं का, हेच वाक्य ओरिजिनल आहे. पप्पांनी पेरलं का हे वाक्य. बर, लोक लावू नका, ऑलरेडी आपण इथं काम केलंय. इकडं हा नीट अगोदर लिहायचं आणि नंतर वर्बल क्वेश्चन आहे तसा, सॉरी बाकीचं वर्ड्स आहे तसे वर्बल क्वेश्चन साठी रिपीट करायचे. चला कम ऑन, नवीन मुलं सांगा. डीड नंतर पप्पा, पप्पा नॉट, व्हेरी गुड, सो सीड the farm. इन द फार्म. In the farm. फार्म नाही, फार्म, फार्म. ठीक आहे.
पुढं दुसऱ्या पद्धतीनं डेन पप्पा डेन पप्पा saw seeds in the farm. सो सीड्स इन द फार्म आणि क्वेश्चन मार्क. ओके, आता हा आहे आपला वर्बल क्वेश्चन. याला स्टार करून ठेवायचा, ज्याला आपण डब्ल्यू शब्दांतर रिपीट करून WH क्वेश्चन बनवू शकतो. चला सांगा मला एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन. पप्पांनी शेतात पेरणी का पप्पांनी केली शेतात का केली हा नाही? इथं चालेल आपल्याला. पेरणी का केली? शेतात पप्पांनी शेतात पेरणी का करेक्ट. शेतात पेरणी का केली नाही? का नाही केली? हा हा बर बोला. याच्या अगोदर आपल्याला काय लिहायचं? का. डब्ल्यू शब्द का आहे. हा बोला. वाय. वाय नंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा बोट ठेवून. Why did Why did farm? Papa not sow seeds in the farm? वाय नंतर डीड. अख्खच्या अख्खं वाक्य वर्बल क्वेश्चनचं लिहायचं. पप्पा नॉट सो Seeds in the farm. सीड्स इन द फार्म. व्हेरी नाईस. और इन अदर वर्ड्स, वाय नंतर दुसऱ्या प्रकारचा वर्बल क्वेश्चन. Seeds in the farm. पप्पा सो सीड्स इन द फार्म. इन द फार्म. व्हेरी नाईस. आणखीन काय मिनिंगफुल WH क्वेश्चन बनवू शकतो का? कोणी पेरणी केली नाही? कोणी पेरणी केली नाही? शेतात कोणाच्या पप्पांनी पेरलं नाही, है ना? म्हणजे पेरणी केली नाही. बर, इथं काय होईल? कोणाचे पप्पा असा WH शब्द बनेल. हुज पप्पा. Papa did not sow seeds होत in the पप्पा farm. नंतर वर्बल क्वेश्चन असं जसं रिपीट करायचा. होत पप्पा नंतर वर्बल क्वेश्चन असं रिपीट करायचा. हा पप्पा गायब. डिड नॉट सो इन द फार्म. इन द फार्म. बघा इथं सांग तुम्हाला, तो जो रूल आहे तिकडचा, WH शब्दामध्ये जर सब्जेक्ट एक्सप्रेस झाला तर डू डज डिड वापरायचा नाही. तो रूल इकडे लागू पडत नाही, कारण का या दोन शेळ्यांच्या मध्ये नॉट नावाचा आपला शेळ्यांना सांभाळणारा गडी आलेला, गडी कामगार. तो त्या दोन शेळ्यांची भांडणं होऊ देत नाही. म्हणजे काय, बाहेरचं क्रियापद आणि आतील क्रियापद डिड आणि सोची भांडणं होऊ देत नाही, म्हणून या ठिकाणी डिड चालतं. निगेटिव्हला तो रूल लागू नाहीये, निगेटिव्ह मध्ये नॉट असतं. सांगा. होज पप्पा दुसऱ्या पद्धतीनं दुसरा. Papa did in the farm. हो बघून बघा, बोट ठेवून लिहायचं. डेन नंतर सो स्टेट इन द फार्म. इथपर्यंत कोणाला काय डाऊट है? यहाँ तक किसी को कोई डाउट है? समजलं का वाक्य सगळ्यांना? ठेवून घ्या व्यवस्थित. Yes, sir. I will wait till you complete. तुमचं कंप्लीट होईपर्यंत मी तुमची वाट बघेन. ज्यांचं झालंय त्यांनी क्लासवर्क म्हणून एक वाक्य घ्या. ज्यांचं नाही झालं त्यांनी लिहून घ्या. ज्यांचं झालं त्यांनी क्लासवर्क म्हणून एक वाक्य घ्या. रोहनने मला
पाणी दिले. क्लास वर्क म्हणून वाक्य घ्या. रोहन ने मुझे पानी दिया. हिंदी वालों के लिए. चला होमवर्क समजून घ्या. होमवर्क आहे रिपीट 3 टाइम्स सेल्फ. 3 टाइम्स आहे. थांबा 2 टाइम्स आहे कारण 2 सेट्स आहेत ना. 2 टाइम्स लिहा. रिपीट 2 टाइम्स कारण का 2 सेट्स आहेत. हा एक क्लासवर्कचा आणि मी सोडलेला एक. आणि न्यू स्टुडंट्सने 5 सेट्स बनवायचे. ओल्ड वाल्यांनी 10 सेट्स बनवायचे. तर ज्यांनी होमवर्क नाही केलं त्यांना लगेच हाकलून टाका ग्रुप मधून. ऑल राईट. झाला असेल तर शॅल वी हॅव पॉज. Yes, Yes, sir. sir. विल हॅव पॉज. Yes, sir. आदर प्रणाम सगळ्यांना. बाय बाय.